अशोक चव्हाण साहेबांसोबत जर त्यांनी गेल्या जर मी गेलो असतो तर त्यांना ते सांगितलं मी आमदार झालो असतो। कारण अशोक चव्हाण साहेबांच्या पाठीमागे मी गेलो असतो तर हे मतदारसंघ भाजपला सुटला असता आणि त्याचा उमेदवार मी राहिलो असतो। पण मी त्यावेळेस गेलो नाही। मी म्हणून नाही, आपण आपलं ज्या पक्षाचा आपण आमदार आहोत, ज्या पक्षाचा पद माझ्याकडे होतं, त्या पक्षाचं पद असताना आपण दुसऱ्या पक्षामध्ये जाणं माझ्या तरी स्वभावाला पटत नाही आणि मी त्याच पक्षात राहिलो आणि नंतरचा निकाल काय लागला हे सगळे तुम्हाला आता माहितच आहे। म्हणून एवढ्यासाठी मला आपल्याला सांगायचं, उद्या जे काही आज मी या ठिकाणी आपल्याला काँग्रेसच्या बाबतीमध्येच सांगेल, काँग्रेसच्याच कामाबद्दल सांगेल, काँग्रेस पक्षाच्याच बूथ कमिटीच्या बाबतीत सांगेल। राहिला प्रश्न, काही जणांनी या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला की पक्षाच्या बाबतीमध्ये मी आपल्याला एवढं सांगू इच्छितो, मी कुठं राहायचंय माझ्या हातात नाही, मी कुठं राहायचं हे तुमच्या हातात आहे। कारण बरेच नेते प्रवेश केले, मुंबईला गेले, तिथंच आपलं कोणा अध्यक्ष किंवा मुख्यमंत्र्याच्या हाताने दस्ती टाकले आणि प्रवेश झाला। मला म्हणायचं, ज्या जनतेने तुम्हाला 25 वर्ष आशीर्वाद दिले, त्या जनतेचा विश्वासघात करणारी खानदान अवलाद मी नाही। म्हणून जे काही निर्णय, जे काही मला भविष्यामध्ये काय करायचं हे ठरवणारे तुम्ही लोक। म्हणून तुम्हाला एवढंच सांगतो, आज या ठिकाणी आता बोलणार नव्हतो पण बऱ्याच जणांनी पक्ष प्रवेशाच्या बाबतीमध्ये या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं म्हणून मला हे बोलायला लागलं। सगळ्याला एवढीच विनंती करतो, येणाऱ्या आता इथं आपण हिमायतनगर तालुक्याची मंडळी आहोत, बरोबर आहे। आपल्यासोबत हदगाव तालुक्याची मंडळी या ठिकाणी नाही। हदगाव तालुक्याच्या प्रमुख लोकांची मीटिंग मी गेल्या 5-7-8 दिवसापूर्वी हदगावला घेतली। पण मला एक म्हणजे तुम्ही असं हे डोक्यातून काढा की पक्ष प्रवेश आहे। मी येणाऱ्या 26 तारीख त्या ठिकाणी हदगावला ठरली। 26 तारखेचं काय म्हणजे उद्या ठरवतो मी, 26 होईल किंवा मग पुढे मागं पुढे जाईल ते कळवतो। पण जो दिवस त्या ठिकाणी हदगावला एका मंगल कार्यालयामध्ये मला माझ्या दोन्ही तालुक्यातले निदान ज्या कार्यकर्त्याच्या, ज्या गावातल्या नेत्याच्या जीवावर आम्ही राजकारण करतो, त्या गावातले जे काही प्रमुख मंडळीच्या जीवावर आम्ही राजकारण करतो, मला त्या गावातले कमीत कमी प्रत्येक गावातले 5-10 नेते त्या गावातले त्या मीटिंगला त्या ठिकाणी आले पाहिजे, जेणेकरून हदगाव हिमायतनगर तालुक्यातून एक अंदाज 2-2.5 हजार लोकांचा त्या ठिकाणी जमाव त्या ठिकाणी सगळ्याला बोलवून त्या ठिकाणी मी शब्द सुद्धा बोलणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।